HDFC बँकेच्या सीईओ आणि CFO ला 1-1 लाख रुपयाचा दंड आणि सोशल मीडियावर लागलीच चर्चा सुरू झाली. बँकेमध्ये काही मोठा घोटाळा तर झाला नाही ना? आपले पैसे आणि अकाउंट सेफ तर आहेत ना? चला संपूर्ण केस एकदम सविस्तर समजून घेऊया. ही गोष्ट आजची नाही, 2017 ते 2021 या काळात महाराष्ट्र सरकारची MSRDC ही संस्था मोठे डिपॉझिट वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवत होती. अशा प्रकारचे डिपॉझिट्स कोणत्याही बँकांसाठी खूप महत्वाचे असतात, कारण जितके मोठे डिपॉझिट तितकी बँकेची रेप्युटेशन आणि बिझनेस ग्रोथ जास्त. आणि याच काळात HDFC बँकेनेही हे डिपॉझिट्स मिळवण्यासाठी काही कमर्शियल अरेंजमेंट्स केले आणि काही मीडिया रिपोर्ट्स नुसार या प्रकरणात जवळपास 45 कोटी रुपयांचा मार्केटिंग रिलेटेड पेमेंटचा मुद्दा समोर आला. यानंतर HDFC बँकेने इंटरनल इन्क्वायरी सुरू केली आणि चौकशीनंतर बोर्डचा असा निष्कर्ष होता की सिनियर ऑफिसर्स कडून बिझनेस मिळवण्याच्या प्रयत्नात रेग्युलेटरी एक्सपेक्टेशन पेक्षा पुढे जाणारे डिसिजन्स घेतले गेले. पण एक गोष्ट महत्वाची, या संपूर्ण चौकशीत कुठेही पर्सनल करप्शन, ब्राइब्स किंवा स्वतःच्या फायद्यासाठी पैसे घेतल्याचा पुरावा समोर आला नाही. म्हणूनच HDFC बँकच्या बोर्डने MD आणि CEO शशीधर जगदीशन, CFO श्रीनिवास वैद्यनाथ आणि सिनियर एक्झिक्युटिव्ह अरविंद वोहरा यांना 1-1 लाख रुपयाची पेनल्टी आणि वॉर्निंग लेटर इश्यू करण्यात आला. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हा RBIने लावलेला दंड नाही, हा HDFC बँकेने स्वतः केलेल्या इंटरनल डिसिप्लिनरी ऍक्शनचा एक भाग आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, HDFC बँकेचा जर मी कस्टमर असेल तर मला घाबरायची गरज आहे का? सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तरी नाही, कारण ही केस तुमच्या सेव्हिंग अकाउंट, FD, UPI किंवा नेट बँकिंगच्या संदर्भात नाही. ही इंटरनल गव्हर्नन्स आणि कंप्लायन्स बद्दल केस आहे. पण जर उद्या RBI, SEBI किंवा कोणत्याही रेग्युलेटरी एजन्सीने भविष्यात या प्रकरणात काही गंभीर बाबी समोर आणल्या तर त्याचा परिणाम फक्त HDFC बँक पुरता मर्यादित राहणार नाही, कारण कॅपिटल मार्केटमध्ये HDFC बँक खूप मोठा इम्पॅक्ट टाकतं. याचा निफ्टी इंडेक्स मध्ये खूप मोठा वेटेज आहे, त्यामुळे मार्केट सेंटिमेंट वरही खूप मोठा परिणाम होऊ शकतो. पण सध्या तरी असा कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. उलट मार्केट एक्सपर्टच्या मतानुसार आता बँकेने स्वतः इंटरनल ऍक्शन घेतल्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अकाउंटेबिलिटी संदर्भात सकारात्मक संदेश गेला आहे. आता तुमचं मत सांगा, जर एखाद्या मोठ्या कंपनीने स्वतः CFO आणि CEO वर इंटरनल गव्हर्नन्स नुसार ऍक्शन घेतली तर त्याच्यामुळे कंपनीवरचा ट्रस्ट वाढतो की कमी होतो? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.